आज आपण आहोत स्वराज्याचे छावे छत्रपती शंभूराजे यांच्या समाधीस्थळी आणि आपणासोबत आहेत शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून इच्छुक असणारे चंदनजी सोडेकर आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की शिवसेनेच्या वाघाला म्हणजे आढळराव पाटलांना पराभूत करण्यासाठी त्यांनी काय रणनीती म्हणजे निश्चित केली आहे, तर थोडक्यात त्यांच्याकडून जाणून घेऊया. चंदनजी सोंडेकर. नमस्कार, मी चंदन सोंडेकर शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून इच्छुक आहे. गेल्या 6 महिन्यापासून अधिक काळ शरद संपर्क अभियानाच्या माध्यमातून काम करतो आहे. आज या ठिकाणी शंभूतीर्थावरती मी नेहमीच येत असतो. हे स्वराज्याचं शंभूतीर्थ हे युवकांचं तरुणांचं प्रेरणास्थान आहे. आमच्या पंचक्रोशीमध्ये या ठिकाणी त्यांच्या प्रेरणा घेऊन आम्ही अनेक आंदोलनं, चळवळी, संघर्ष याच्यातून आमच्यासारखे कार्यकर्ते घडलेले आहेत, मोठे झालेले आहेत. आणि याच ठिकाणी आज आपण मला म्हणाला की जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने मला उमेदवारीची संधी दिली, निश्चितपणानं आढळरावांचा पराभव मी निश्चितपणानं करेल. कारण आढळराव या ठिकाणी काम करत असताना निष्क्रिय खासदार म्हणून पाहिले जातं त्यांच्याकडे. आणि ते पाहत असताना त्यांच्यासोबत काम करणारे ते देखील अनेक पदाधिकारी असतील किंवा काय असतील, हे सुद्धा अपयशी ठरलेले आहेत. आणि निश्चितपणानं आपण मला विचारलं की आढळरावांच्या पराभवासाठी काही, तर माझी रणनीती तर आदरणीय पवारसाहेबांनी विश्वास टाकून जर मला उमेदवारी दिली तर त्याची एकच रणनीती असेल, ती म्हणजे आढळरावांना आपण उल्लेख करताना आता शिवसेनेचा वाघ म्हणाले. आणि आपणाला तर माहिती आहे की वाघाची शिकार करायची असेल तर कोल्ह्याची नाही, तर सिंहाच्या छावेची आवश्यकता असते. आणि या छाव्यासाठीच, स्वराज्याच्या छावेच्या छत्रपती संभाजी महाराजांचा आशीर्वाद मी या ठिकाणी घ्यायला आलेलो आहे. आणि निश्चितपणानं आढळरावदादांचा पराभव करून दाखवेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपला मेंबर चंदन सोंडेकर. धन्यवाद. तर ही होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून इच्छुक उमेदवार चंदनजी सोडेकर, ज्यांनी छत्रपतीचे छावे त्यांच्या समाधीस्थळी येऊन त्यांचा आशीर्वाद घेऊन ते आपल्या निवडणुकीच्या तयारीला लागले. धन्यवाद.